नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तुम्ही शिवसान तुम्ही कसं करता आपल्या यूट्यूब चॅनल नवीशा ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहे गावी जायला गणपतीसाठी. तर आज तारीख आहे 23. तर 23 आपली रात्री तुझ्याची ट्रेन असता. त्यासाठी आता आपण निघालो. तयारी वगैरे झाली. इकडे बॅग आपली बॅग आहे 2. त्या बॅगा वगैरे घेऊन जाणार आहे. मावशीच्या इकडे अजून जे पॅकिंग झालं ते उद्या येणार आहे. पण आज आपण चाललो आहे मी, सर्वेश आणि त्याचे थोडे फॅमिली मेंबर आहेत त्यांच्याबरोबर. तर पटकन शॉर्टमध्ये आपण ही व्हिडिओ कंटिन्यू करूया. ब्लॉग आता पूर्ण चालू राहणारच आहे. तर चला ब्लॉगला सुरुवात करूया. गणपती आगमन आमच्या बिल्डिंगचा, त्यामुळे जर आवाज तुमका कमी येत, पण तो पण तुमका दाखवते गणपती आगमन. आणि डायरेक्ट मग स्टेशनला जाऊया आणि ट्रेन पकडून मग डायरेक्ट आपलं अंधेरीवरून दादरला. चला, बॅग आपली पॅकिंग झालेली आहे, तयारी पण झाली आहे ह्याच कपड्यांवरती. तर खाली आलोय बॅग वगैरे घेऊन आणि सोडायला आपल्याला ऋषी येतोय. काकींना आणि बाय बाय करूया. आपले रोजचे मेंबर आहेत आपले. बाय बाय. अरे बापरे. आणि या साईडला इकडे डेकोरेशन झालंय गणपतीचं. व्हिडिओ कॉल करा आम्हाला. ऋषीला पण सांगा बाहेर भेटेल तो. नक्की आम्ही पण गावचा गणपती दाखवू तुम्हाला. येऊ नक्की. चला लवकर येवा तरी बोला. हा येऊ मग. येतो लवकर. चला आता बाय बाय. काळजी घ्या. चला या गावी. चला. हो त्या काकींना वगैरे बाय बाय करून आता आपण निघालोय. ऋषी गाडी घेऊन चालले आपल्याला सोडायला. आणि आज आगमन असल्यामुळे आपल्या बिल्डिंगचं जरा जास्तच गर्दी. आणि गणपती आतमध्ये आला तर गाडी काढून भेटणार पण नाही बाहेर. इथे बघा गाडी आहे. गणपती पण दाखवते तुमका मी. तर सर्वेशने आपल्याला आता भेटणार असं डायरेक्ट दादर स्टेशनला. चलो गणपती बाप्पा मोरया. बाय बाय. तुझा ब्लॉग कधी चालू करणार तू? सध्या लकी कामाला लागल्यामुळे ब्लॉग बनवत नाही. चल भेट गावी आल्यावर फोन कर. हा आता निघालो आपण. प्रवास सुरू झाला आपला. कधीच दिवस येले काय समजले नाही गणपतीचे. पोचलो आपण अंधेरी स्टेशनला. भाऊ सोडून चालले आपल्याला. लवकर ये. आतला अर्धा गावी भेटेल ते नक्की नाही. बघूया. ब्लर झाला रे. आला भाऊ आला. धन्यवाद. चलो माझ्याकडून आता प्रवास हो. लवकरच आलो गावी तर लवकर भेटू. आताशी चालेल. चल मग. बाय बाय. जाऊया. चला चल बाय बाय. तर निघालो आपण. जाऊया पटपट दादर स्टेशन. तर मित्रांनो, फायनली पोचलो आपण दादरला. एकदम पुढे उतरलो. इकडून आता आपण जाऊचा 11 नंबर ज्या ठिकाणी तुतारी लागतं. S4 करून डब्बं तिकडे उभ्या सर्वेशने. दादर स्टेशन थोडा ब्लर येतं पण ॲडजस्ट करा. बॅग लय जड झाली. जाऊया. जनरलची तिकीट पहिली काढूची आहे. पहिले हेंका भेटते सगळ्यांका. तर 11 नंबर प्लॅटफॉर्म ह्या साईडला. आणि बघूया आता खाली जाऊन.
तर 11 नंबरला सगळे तुतारीवाले सगळे उभे असतील. जनरलची तर गर्दी बघू नको, खूप जास्त गर्दी आहे. S4 शोधूया पहिले. माय गॉड, एवढी तरी गर्दी नाही, तरी पण उद्या रविवार हा असा एवढी गर्दी दिसत नाही. S4 11-003 S2 S3 या साईडला बघूया. S4 पुढे समोर. चला फायनली डेट इली गावी जाऊशी आपण. तर मित्रांनो आता सर्वेश भेटला इकडे बघा, आणि त्याची फॅमिली पण आहे इकडे बघा. आणि साईनगर शिर्डी ट्रेन आलेली आहे, वंदे भारत एक्सप्रेस. तर बघूया ट्रेन किती वाजेपर्यंत. 10:50 झाली आहे. टायमिंग किती आहे तू तरी? 12चं. बघूया किती वेळ लागतं. वंदे भारतची तिकीट बघत होतो पण तिकीट काही भेटली नाही, तर आपल्याला माहिती आहे गावात जाताना सगळे तिकीट लगेच फुल होऊन जातं, त्यामुळे एक पण तिकीट भेटली नाही. जे भेटले ते त्याचा समाधान म्हणून आम्ही सगळ्यांना. तर मित्रांनो जनरल लाईन बघा कुठनं चालू झाली आहे. जनरलवाली जाऊया काय जनरलमधनं? पाया पडतं मरणाची लाईन. मित्रांनो आता जनरलची लाईन बघून आम्ही निघालो रिटर्न मागे. या ठिकाणी रिझर्वेशन तिकडेच चाललो, कारण एवढ्या मोठ्या गर्दीतनं जाऊचं पण जमणार नाही, कारण उभ्यानी पण जाऊ जमणार नाही ना, बाहेर ना तसं होणार. म्हणून ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणीच चाललो. बिचारे कधीपासून लोक येऊन बसले तिकडे दादर स्टेशनला. आवाज गावचा म्हटलं की हे हाल काढूचे लागतात सगळ्यांचं. बाबा ही कोणती लागली आहे? चेन्नई एक्सप्रेस. त्या साईडला चेन्नई एक्सप्रेस आणि आमची असतात तुतारी एक्सप्रेस. दादर टर्मिनस. तर मित्रांनो आता आपण बसलो इकडे खालती. हे बघा सगळ्यांना बॅगे वगैरे ठेवून. अजूनपर्यंत खाली बसलो नव्हतो, पण ट्रेन लई लेट आहे त्यामुळे पाय दुखूक लागले म्हणून बसलो. तेव्हा यांचं काय ते बघा, ही सर्वेशच्या मामाची मुलगी आहे आणि तिचा नवरा. इंट्रोडक्शन देऊक नाही तू? सांगूक नाही त्यांचा इंट्रोडक्शन? मी सांगितलं ओळखतो. हे भाऊजी असत, भाऊजी. तर बघूया आता. ट्रेन लई लेट आहे, बसलो तोपर्यंत. आणि ओढ बाप्पाच्या आगमनाची काय बोललं सर? ओढ बाप्पाच्या आगमनाची. हां, त्यासाठी आता गणपती घेवा लवकर. आणि आमच्याकडे पण येवा. चिंगमचे मोदक घेऊन येऊ नका. कसा? काजू मोदक, काजू कतरी. प्रथमेशची आवडती. प्रथमेश आपलं काय घेऊन तर बघूया. सकाळी कसं जावतात आपण बघूया. पहिला इथून जाऊचा कसा तर बघूया. सकाळचा जाऊ दे, इथून जाऊचा बघूया पहिला काय आता. बसा गावला ना खाली. होय गाडीत ना. ठीक आहे जाऊया. तर तिकडे तयारी चालू झालेली. असा वा बोचकी उचलून बघत असली बॅग. फायनली गाडी इली आहे बाबा. गर्दी बघा गर्दी. सांभाळून जावा. हा रिक्षान जातोय. नको देखा नको. तर S4 इलेलो असा आणि RSC तिकीट आहे पूर्ण. RSC मुळे लफडा असा.
आणि सगळे डबे इकडेच पोहोचतात दादरला येऊन. आणि गर्दीची मरणाची एकदम. भाऊ गावात चाललो हा. बाय बाय. बघता ఇంకా सगळ्यांका जाऊ दे, आपण आरामात चढा, उगाच गर्दी नको. लपडी हा पण जड वाटत. आपण होईना आरामात जाऊया का जाईना. चल खाली आता चल. तर दुसऱ्या गेटने आतमध्ये चढतो. S4. चला फायनली ट्रेन मध्ये चढलो. चला फायनली ट्रेन निघालेली असा दादरवरून. वाजलेत 12:15. सॉरी, आता ठाणे ट्रेन पूर्ण भरतेली. हा साईडला बसतो सगळेजण. अजून तरी ट्रेन खाली आहे, सगळे वेटिंग. RAC विरेसी सगळे पकडले आहेत. पकडून सगळे बसले आहेत. बघूया ॲडजस्ट करून जायचं. सर्व झोपून जातात. एकदम बेकार आलं. डायरेक्ट ट्रेन निघाली आहे. तसे आम्ही पेपर आणलेले आहोत. हां, पेपरवरती झोपून जाणार, आत बसून किंवा झोपून. ते काका वगैरे आपल्या इकडेच जाणार आहेत सगळे. त्या गप्पा मारत जाऊया, भेटला तर चान्स. नाही तर काय गर्दीत चेपून राहायचा. देवा काळजी. हां, तरी आमचा एक मित्र योग नाही आज. हो शपथ, यांना ओळखला का तुम्ही? गावगाथा गॅलरीचे मेन क्रिएटर्स. येतले ते सध्या ॲडजस्ट करतं. आपल्या सूरजचे कोण लागतात? सूरजचे काका काय दादा म्हणते ना, कोणते लागतात ते येतील. ते पण आपल्या इकडे बाजूक बसते. मग त्यांची पण आपण भेट घडून देऊया. हॅपी जर्नी. देवा काळजी. हा येतो सेटलमेंट करता गेलो तिकडे. वामन त्याचं खरं नाव काय आता? माका नसाच वाटतं. मी तिकडेच जातो. तर मित्रांनो, आता मी पोचलो ठाण्यामध्ये. आणि हे बघा, अरे काय लपडी येते बघा. खाऊक घेऊन बसला. आमची झोपाची सीट आहे. आम्ही झोपाची सीट आपली तिकडे घेऊन जाऊया. हे पण काका आपली भारी आहे, डेंजर रेडवाली. गर्दी काय वाटतच नाही आहे. एकदम खाली आहे ट्रेन पूर्ण खाली जातं. ये खाली आहे ट्रेन पूर्ण, बाहेर कोणच नाही बघ. हे जनरलवाले आहेत ते, आपल्या थोडी येतील. येतो तिथे चढतो, हळूहळू चढतो ते. आपण ठाण्यात पोहोचलो. किती वाजले? 1:45 झालं. ठाण्यात पोहोचलो. चल आपल्या सीटवर बसाय. आपली सीट तिकडे. कोण नाही चढत एवढे. पूर्ण खाली जाणार आहे ट्रेन. काय विषय नाही. बघ मस्त सगळी झोपान जाऊया आता. बघूया फोन दे का. थोडे नाही का. चला त्यांचे सीट चल त्या साईडला. तू काका सॉरी. काकांची इकडे सीट होती, आमची नव्हती. आमच्या दुसऱ्याकडे सीट होती. वामन काका कुठे झोपलेत बघा. हे वामन काका हे बघ. आवाज दे. ते म्हणते तितकी घेते. हा ते काहीतरी नको कंटाळलेत. माणूस कंटाळलेला दिसता. आरामात घेतले नाही. गणपती सगळे बसलेत बाबा वर खाली ॲडजस्ट करून बसलेत. सध्या झोपेत त्यामुळे काय समजून असा झाला बघा.
आराम म्हणतात कोण म्हणतात वामन काका. ते आता आराम करतो सकाळी त्याला डेकोरेशन करूया. सकाळी डेकोरेशन करूचा गणपतीचा. सगळे बसलो इकडे. लाईट लावली आहे. काका पण आपल्या इकडचेच आहेत, वैभववाडीचे आहेत. हे मालवणातले आहेत, मालवणचे असतात. आणि हे आपले भाऊजी असतात, हे कुडाळचे असतात, कुडाळवाले. हे टी सी काका पुढे तिकडे काम करतात, चालू शकतो काम. तर आता मी असेच बोलत जाणार. हां कुडाळ करोडे हे धामापूर झाले. मस्त आहे धामापूर. बघूया आता काही पोचलो पनवेलीला. 1:21 झालेली होती. तर आपला S4 डब्बा. आणि आता आपण असो पनवेल स्टेशनला, 6 नंबर प्लॅटफॉर्मवर. इकडे सगळे कामगार लोक झोपलेत, मजदूर लोक मध्ये बघूया जातात. ते काय चढतात त्या साईडला. आणि आपले काका, ओ काका तुम्ही ट्रिप प्लॅन करतात. आपले काका ट्रिप प्लॅन करतात, म्हणजे जिकडे फिरायला तुम्हाला जायचं असेल तर ग्रुपने हे तुमच्यापर्यंत म्हणजे घेऊन जातात मुलांना, बरोबर ना. तर त्यांचा मी कॉन्टॅक्ट नंबर पण टाकेन. तुम्हाला कोणाला जर जायचं असेल ग्रुपमधून फिरायला टूरला तीर्थक्षेत्र, तर नक्की काकांशी कॉन्टॅक्ट करा. आपल्या वैभववाडीचे आहेत आणि मराठी माणसं आहेत. हक्काने सगळ्यांनी त्यांच्याकडे जाऊन तुम्ही हा ट्रिप प्लॅन म्हणजे ऑर्गनाईज करा नक्की. मी पण जाणार आहे एकदा. पुढचा त्यांची ट्रिप आहे डिसेंबरमध्ये ना, डिसेंबरमध्ये. कुठे बोलला तुम्ही? हां, मग आपण तिकडे नक्की जाणार. तर आपल्यासोबत आहेत आता काका वैभववाडीपर्यंत. नापण्याचे आहेत ना, वैभववाडी नांदवडे. पण त्यांच्या इकडे तो नापणे धबधबा फेमस आहे, तो पण बघू का मी नक्की. हां डॅम. तर जाऊया आपण त्यांच्यासोबत पण नक्की कधीतरी. आमच्याकडे नादवडमध्ये फेमस म्हणजे 2 एकरमध्ये उंबाडे, पाण्याला उंबाडे येतात. हां ते फेमस आहे. बघू जाऊचं लागतं म्हणजे घेऊन जाऊ. पहिलं 6 फुटापर्यंत उंबाडे म्हणजे दगड तंगरायचे. अजून पण असं आता आहे पण थोडं नॉर्मल. नक्की येऊ बघू गणपतीत. महादेवाचं देऊळ आहे समोरच, रोडच्या एकदम बाजूलाच जाऊया. तर टी सी काका पण इकडे उभे असत, चांगलेच माणूस आहेत, आपल्या गावचेच आहेत. तर आता आपण असं दिवाण खवटीला आणि वाजले असत किती वाजले 5:58 म्हणजे 6 वाजले. आणि दिवाण खवटीतच होतं. गाडी 1 तास लेट आहे. 12 वाजता टायमिंग दाखवता कणकवलीला. मस्त झोप काढल्या ना बाबा. सकाळी डेकोरेशन करूचा. या साईडला दिवाण खवटी स्टेशन. आणि पासिंगसाठी गाडी थांबली. खूप वेळ झाला, मला सांग पासिंगच करता काय तशी एका साईडलाच लावून ठेवले नाही कधी वैता गेलं. मस्त थंड वाटायला लागला थोडा. आतमध्ये जाम गर्दी, आतमध्ये गरमी पण आणि गर्दी पण. तर आता आपण असं खेडमध्ये. टायमिंग किती झालं आपला? हा गुजरातवरून आलाय भाऊ. 7 वाजता. एवढ्या गाडी लेट झाल्यात आज सगळे. खूप लेट आहे आणि एवढे काही गाडी भरली नव्हती पूर्ण, म्हणजे खाली तसे पण. दादर से आने वाली सावंतवाड़ी को जाने वाली गाड़ी नंबर 11 वैभववाडी झोपले काय? दादर सावंतवाड़ी झोपले वाटतं. कुछ ही समय येतं कणकवली 1 से चलने को तैयार है. हम आपकी सफल सुखद एवं मंगलमय यात्रा की कामना करते हैं. कुत्र्यात घेऊन जाऊया, कणकवली पर्यंत घेऊन जातो ते का. 5003 दादर सावंतवाड़ी किती लेट करते. is now ready for departure from platform number 5.
पोहोचलो आहोत चिपळूणमध्ये आणि चिपळूण गाडी थांबली हो. गुजरातवाला भाऊ आपला इकडे चोर भेटलाय, इकडून बॅग घेऊन पळाला होता आमच्याच डब्यामध्ये आणि तो पण आपल्याच डब्यामध्ये. भाई एवढं मोठं डेंजर सीन झालं, डेंजर. गव्हर्नमेंट आम्हाला साथ द्या. गव्हर्नमेंट आम्हाला पळाला तो बघितलं काका म्हणजे घेऊन गेले पण कोणी बोंब नाही गेले, असं झालं असेल. मोठा सीन आहे म्हणून जागे राहून जावं लागतं, सगळं लक्ष ठेवूच लागतं बॅग वरती. म्हणून आता सगळं ह्याच्यावर ठेवायचं. हा ना, मी तर झोपलोय नाही रात्रभर आहे बाबा, ते फोन पकडूनच आहे सगळे. लपडी झाली इकडे. चिपळूणमध्ये काय एवढी गर्दी खाली झाली नाही, पण जो चोर होता तो बॅग सोडून पळून गेला. चोर भेटला पाहिजे होता. तेच कोण ते काका गेले कुठे तर वडापाववाला वगैरे आले, आता नाश्त्याचा टायमिंग, चाय वगैरे. पावसाचं थोडं चिन्ह असं. तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय उक्षी स्टेशनला. वाजल्यात 9:15 आणि इकडचा व्ह्यू म्हणजे खूप भारी. अहो इकडे धबधबा आहे, धबधबा पण दाखवतो. आणि अर्धी ट्रेन ही आपली बोगद्यामध्ये थांबते इकडे. उक्षी स्टेशन, धबधबा दाखवतो. आणि आपला गुजरातचा मित्र. वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर बघा ह्या साईडला फुल धबधबे आहेत पूर्ण इकडे. भारी आहे रे, मजा आली. चल आंघोळीला. कपडे काय ऑइल का काका येतात येऊ दे. गाडी सुटली तर पासिंगला लागली आहे, पासिंगला थांबली आहे गाडी. हा सगळेजण तर व्ह्यूज बघा, फोटोज काढतात नुसते. आपला मित्र कसं वाटतं तुका? एकदम बरं. म्हणजे कोकण म्हणजे आपलं कोकण आहे, जीव असा जीव आहे आपलं. आपण स्लीपरमध्ये. आता ऊन येईल कडकडीत मध्ये, पाऊस ऊन असं चालू आहे. खूप मजा येतात. तर बघत राहा पूर्ण ब्लॉग. आता थोड्या वेळात आपण रत्नागिरी पोहोचू. रत्नागिरी नंतर वैभववाडी नंतर कणकवली. म्हणजे दुपारी डायरेक्ट जेवू जाणार आपण घरी. आणि काकी बघताय तिकडे, मी बघा काकी हाय तरी करा. तर सगळे मस्त एन्जॉय करत चालले आहेत घरी. आणि मी तर मध्ये सफर मी वैभववाडीला वैभववाडीत भेटू तुका वैभववाडीत. तर जाऊया. इकडे सगळे बसले आहेत, नाश्ता वगैरे चालू आहे. कुठे गेले आमचे लोक, कुठे गायब झाले? ते बघा तिकडे काय करतात. मस्त फुल ऊन आणि कोकण असं मजा येतं आमका सुरू का. उक्षीमध्येच मजा येतं मग. उक्षीमध्ये याच्या मागे पण 1-2 धबधबे मोठे गेले डोंगरावर वरती गेले, ते भारीच होते. म्हणजे पटकन शूट करू भेटेल, कारण अंदाज येत नाही. त्यामुळे आपले काका पण आले. काका फुल एन्जॉय. काका तबला पण वाजवतात हे आता आमका समजलं. आणि भरपूर सेलिब्रिटींशी पण भेटून झाली आहेत काका. आपण पण नक्की काकांशी कॉन्टॅक्ट करून भेटू सगळ्यांशी. आता आम्ही विचार चाललो आमचं की ट्रेनमध्ये भजन करूचा. काकांनी डग्या तबला वगैरे आणला. बघा काय चाललंय. ड्रोन अरे हा खरं आहे माझ्याकडे, घेऊन यायचं. अरे मला काय माहिती. जाऊ दे, नेक्स्ट टाइम घेऊन ये. मस्त चांगल्या रस्ता गेला वरती आणि सुटला की गेला. मग काय विषय नाही. आम्ही माझा चांगला हात बसला नाही प्रोफेशनल सारखा, पण चालव. खरं सांगता की फेकता काय कळत नाही. दाखव व्हिडिओ. हा दाखव. आता तू का भाई इगो हट केला. 10 वाजून 5 मिनिटं झाली होत. उतरतो. अरे उतरले भजन करूया आता. अचानक भजन मित्र रोलचे शॉट आहे ते बघ. हे बघ हे घरातले हे 1500 वाला दाखवता का बस. अरे तर करूया एन्जॉय करून. अजून पुढे जाऊया. रत्नागिरी पण बाकी आहे.
मस्त मोठं ब्लॉग होणार आहे, खूप मोठं ब्लॉग. हिंबार लागता हिंबार. तर आता आपण राजापूर रोड सोडलो आणि इकडे आजी घेऊन येले ते बघा भाज्या बिजो घेऊन येले शेंगी आजी बाई. आणि आता हे सगळे वैभववाडीवाले तयारी करतो उतरायचे तिकडे. काका हो इकडे इकडे. झाला तुमचा स्टॉप, तिकीट संपला. पुढे आम्ही संपवतो का. 50चे 4 हे घरात घेऊन भाजी घाल. चाय गरमा गरम चाय सगळ्यांनी घेतले आणि पटपट पटपट शेंग्यो बिंग्यो वालीचे शेंग्यो खात असते जेव्हा गावठी आहेत मस्त. आता आम्ही पण उतरायची तयारी करतो पटपट. आजी हे सगळं विकून बसले. तर फायनली वैभववाडी येली आणि याच्यानंतर कणकवली. आपली कणकवली उतरवता ना तुका. हा हो चला काका बाय बाय. चला वैभववाडीचे काका चालले. ह्या काय घेऊन चालले बाबा पेटीतून. ए चला ए आपण रवलं. चला वैभववाडीवाले चालले. वैभववाडीमध्ये अर्धी गाडी खाली झाली. तर फायनली कणकवलीत पोचलो बाबा आम्ही. वाजलेत आताशे किती वाजले त्या घड्याळ घातल्यानंतर नाही काही हा नाही. 2 वाजले, 1:45 झालेत. आणि तुतार एक्सप्रेस आत्ता येईल आणि पूर्ण गाडी खाली झाली. आणि आपला भाऊ पण असा इकडे मालवणवाले घरात चाललो. जोक जातो आता डायरेक्ट. चला जाऊया तरी. कमीत कमी 13 तासाचा प्रवास झालेलो आपला. आणि घरातून निघालो ते वेगळी गोष्ट. पहिलेच 2 तास आधी टोटल 15 तासाचा आपला प्रवास झालेलो असा. सर्वेश बॅगे वेगळं घेऊन असा बेकार चढ. रिक्षा स्टँड थोडा मागे उतरला आपण मागच्या साईडला. तर एकूण बघूया घरात जाऊचो कसं विषय होता. बदाम नको घेऊ. तर फायनली कणकवलीत येलो आपण. आता बघूया कसं जायचं. हे बाकीचे तिघजण गेले. आपलं वाचऱ्यातलं तो एक मित्र होता आपला तो एक. आणि सर्वेश मामाची मुलगी आणि भाऊजी ते. तर इकडे आता पूर्ण ट्रेन खाली येऊन चाललेत घरोघरी जाऊ. आपण पण रोडवरती मेन रोडला जाऊन बघूया आपल्याला जाऊ काय भेटतं काय. आणि मग डायरेक्ट घराकडे जाऊन किंवा रिक्षामध्ये काय भेटतं त्याच्यामध्ये ब्लॉग एंड करूया. चला तर मित्रांनो आता आपण असं नवीन अशा गाडीमध्ये, नवीन म्हणजे जुनीच गाडी आहे पण आपल्यासाठी घेऊ केलेली गाडी नशिबानुसार भेटली आपल्याला. आणि ही गाडी शोधल्या नाही ह्या माणसान त्याचे मित्रच असे की आपल्या एवढं मोठं टेम्पो घेऊन नारळासकट इले. गाडी खात दाखवली आणि गाडी थांबली. आमका बोलले बसा पाठी. आम्ही बसलो. आमका घरात जाऊचा बस आता. कारण आम्ही कालपासून एवढे वैतागलेलो ना म्हणजे भूक लागली अक्षरशः. आणि ते ट्रेन मधला खाऊची इच्छा पण व्हायची. 12:30ची गाडी 2 वाजता बघा 11ची गाडी आहे ती. 11 वाजता येतात ती. 2 वाजता येईल. 2 वाजता येईल. त्याचं बॅग वगैरे घेऊन
त्या टेम्पोमधनं आता घरात चाललो. कनेडीपर्यंत होतो. कनेडीतना बघूया पुढे कसा जायचं. उचकी जाम लागतं रे. पाणी पण सांगतं तर बघत राहा. काय धमाल व्लॉग झालो आहे बेकार. हो नाही तर पुढे गेल्यावर तर अजूनच बेकार आलं. आईना पण दिसतले येणारे बघतले. आता दोघांनी विचारले नाही काही नाही लक्ष सगळ्या घेऊन. चला काय नाही देवाच्या कृपेने ही तरी गाडी आपल्याला भेटली. आपल्या सोडूसाठी देवेंद्र येलो गोयवाडीतून जो आपल्या कनेडिक भेटलेलो. आम्ही कणकवलीच त्याची आठवण काढलेलो. ओ देवा भाऊ धन्यवाद. धन्यवाद. आणि आम्ही आता फायनली पोचलो घरापर्यंत. काहींना जातो आता घरात. तर 15 तासाचा आमचा जो प्रवास संपलेलो असा आज. आणि ह्याचं साक्षी म्हणून आम्ही देवेंद्र सावंत यांच्या समोरच जो ब्लॉग एंड करतो. तर चला ब्लॉग कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करा. चला बाय बाय. आता भेटाया 8-10 दिवस 15 दिवस महिनाभर. चला चला रॅपिडो आपल्या रॅपिडो म्हणतो या डिलिव्हरी बॉय. चला तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या. आता घेऊन लगेच एडिट करूया आणि कधी आता बघूया नेटवर्कमध्ये जाते तसं लगेच टाकून देऊया. कारण जास्त MBचा ब्लॉग बनतो ह्यो त्यामुळे. चला देव पूजून येलो आम्ही. जाऊया भूक लागली ना. भूक लागली. सोडून ये ना माका. गाडी नाही चल ना जाऊया. चला बाय बाय. हा